रविवार असला की मटन, चिकन, मच्छी हे पाहिजेत. तर इथे इंद्रायणी राईस घेतलेला आहे मी, मटन घेतलेलं आहे 1/2 किलो, कांदा घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये 1-2 चमचे तूप घालायचे, त्यामध्ये आपल्याला इथे 2 मिरच्या घालायच्या, हिरव्या मिरच्या, 1 चिरलेला कांदा घातलेला आहे. यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं 1-2 सेकंदासाठी. छान असं परतलं की मग यामध्ये हिरवी पेस्ट घालायची, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे तर ती घालायची. छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये पुलाव मसाला घालून घ्यायचा आहे. एव्हरेस्टचा शाही पुलाव मसाला इथे मी वापरलेला आहे, तर तो घालून घ्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे अख्खे गरम मसाले असतील तर ते घातले तरी चालतील. मी इथे तो पुलाव मसाला बरं पडलं, म्हणजे ते 1 चमचा घातला तर मस्त असं. आणि त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये हळद घालायची 1/2 चमचा. हळद घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे. चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचे. यामध्ये मटनला मी हळद, मीठ आणि थोडंसं लिंबूचा रस लावून ठेवलेला आहे, अर्धा लिंबाचा रस. आणि हे छान असं हे परतून घ्यायचे. पाणी सुटलं पाहिजे. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 1 चमचाभर पाणी घातलेलं आहे मी. आणि आता आपण एक कुकरचं झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 वाफ द्यायची आपल्याला. मटनचं अंगचं पाणी सुटलं पाहिजे, तर मग मटनला चांगली चव येते. हे बघा मस्त असं हे पाणी सुटलेलं आहे. आता छान अजून एकदा परतून घ्यायचे. नंतर मग आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे. कोथिंबीर घालायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायचे आणि गरम पाणी घालायचे. गरम पाणी घातल्यामुळे मटन पटकन असं शिजतं. आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या घालून घ्यायच्यात, आपण काढून घ्यायचेत. आणि कुकर थंड झाल्यानंतर मग हे बघा मस्त असं हे मटण शिजलेलं आहे. अजून आपण ह्याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ जो मी धुवून ठेवलेला आहे, 15 ते 20 मिनटं अगोदर ठेवलेला आहे पाण्यामध्ये. आणि छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, गरम केलेलंच. आणि नंतर मग आपण कुकरला पुन्हा एकदा 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. आळणी भात एकदम मस्त असा होतो इंद्रायणी राईसचा. मटन आळणी भात आपण करतो आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती. एकदम मंद आचेवरती शिजून द्यायचे, म्हणजे छान असं शिजतं आणि चिकट होतं, एकदम मस्त होतं. हे बघा मस्त एकदम वरून असं तेल पण सुटलेलं आहे आणि काय मस्त झालेलं आहे, मस्त सुगंध येत आहे आणि एकदम भारी झालेलं आहे. मटण आळणी भात आपला तयार झालेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आपण हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा हे अशा घरी जर आपण बनवलं ना, एकदम मस्त होतं. मटण एकदम मऊ असं शिजलेलं आहे आणि चिकटपणा पण मस्त झालेला आहे, झालेला आहे भात, कारण इंद्रायणी राईस ह्याच्यामध्ये घातलेला आहे म्हणून. तर वरून पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यामुळे चव छान येते. आता हे आपला इंद्रायणी राईसचा आपला घातल्यामुळे चिकटपणा भरपूर असा आलेला आहे. तर आता आपला हा मटन भात तयार झालेला आहे, अळणी भात. तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. हे बघा मस्त चिकटपणा बघू शकताय, एकदम भारी झालेला आहे. वरून पुन्हा एकदा कोथिंबीर घालायची आहे, तूप घालायचे त्यावरती थोडंसं. आणि आता हे खायला तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे मटण अळणी भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम छान असा होतो मटणचा अळणी भात. इंद्रायणी राईस वापरून केलेला आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी. आता थंडीमध्ये गरमागरम असा मटण अळणी भात किंवा चिकनचं तुम्ही याऐवजी चिकन वापरून करू शकता. एकदम मस्त असं होतो. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला रेसिपी छोटीशी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. तूप नक्की वापरा. यामध्ये तुपाने एक वेगळीच चव येते, तेलापेक्षा तुपाने छान अशी चव येते. तर तूप नक्की वापरा.